घनदाट जंगल दिसते ना ते आता आणि जंगली प्राणी तुम्हाला ज्या झाडाची माहिती विचारणार ती विचारून घ्या तुम्ही. किती दिवस झाले या नर्सरीला लावून? ज्याला जवळपास अंदाजे किती वर्ष झाले? त्याला 1 वर्ष बी झाली नाही ही झाडं 1 वर्ष 8-9 महिने 8-9 महिन्यामध्ये एवढे झाडं झाले बघा. आणि याची फक्त त्यांनी काळजी चांगल्या प्रकारे घेतलेली आहे, त्याच्यामुळे झाडं वाढलेली आहेत. बाकीचे जे पाळीव प्राण्यांना पण ते आतमध्ये येऊ देत नाही, त्यामुळे प्रत्येक झाड एकदम असे ताजेतवाने असं वाटत नाही की माळरानावर झाड वाढलेले. आणि आज जरी इथं आपल्याला ऊन लागत असलं, आणखीन जर आपण 2 वर्षानं जरी इथं आलो तर एकदम घनदाट अरण्यात बसल्यासारखं वाटणार आहे आपल्याला. किती प्रकारची झाडं एक अंदाजे? 61 प्रकारची. 61 प्रकारची. आणि तुमचं नाव वगैरे सांगा ना, परिचय नाना शेषराव चव्हाण, राहणार वाडी तालुका भोकरदन, जिल्हा जालना. बघा आपल्याला आता हे सर्व जे काही झाडं आहे त्यांचं परिचय करून द्यायला लागले आपल्याला, ओळख. तुम्ही आता प्रत्येक झाडाला विचारून घ्या. हा तेच करायचं ना. बाहेरून सांगा मावली त्याला. आपट्यासारखी दिसते काय ते? आपटा एक कांचन काठ शेवर सैमल म्हणतो याला. तिला येल जोडा येतो इथला लांबा आपल्या ते काठ शेवर उपयोगी झाड आहे काय? बाबूळ कोणती? अर्जुन साधोडा आहे. अर्जुन साधोडा. कनेर सर महाराज इकडे घंटा. हे बघा, हे जे झाड आहे कनेरचं झाड आहे ना, याचे उपयोग सांगतील आपल्याला. उपयोग देवासाठी चालतं, पण आपल्या अंगणात बी ते भारी वाटतं. फुल झाड आहे नाही, फुल झालं. पुन्हा हे शास्त्रीय गुणधर्म काय? गणपतीला वायाला चाल म्हणा त्याला. सर सांगा ना, सांगताय ना. बघा, आज आपण या वाडी बुद्रुकच्या सामाजिक वनीकरण विभागामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत. आणि त्यांनी सुंदर अशा प्रकारचं डेन्स फॉरेस्ट, त्याला आपण मराठीमध्ये घनवन म्हणतो, ते घनवन या ठिकाणी तयार केलेलं आहे. आणि ते घनवन आपण या वनामध्ये जवळजवळ 61 प्रकारचे झाडं त्यांनी लावलेले आहेत. आणि या ठिकाणी देखभाल करणारे आपले चोरमारे साहेब आहेत, त्यांनी सुंदर अशा प्रकारची माहिती आपल्याला या झाडांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी दिलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे 61 झाडं आणि त्याचं संगोपन त्यांनी कशा प्रकारे केलेलं आहे त्याची माहिती दिलेली आहे. आणि त्यांनी विद्यार्थ्यांना सुद्धा, कारण आपल्याला सुद्धा बऱ्याचशा झाडांची नावं माहीत नाहीत, विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी या झाडांची माहिती आणि या झाडांचं महत्त्व, या घनवनाचं महत्त्व त्यांनी आपल्याला पटवून दिलेलं आहे. आणि विद्यार्थी नक्कीच हे घनवन पाहून आपल्या शेतामध्ये, बांधावर, शाळेमध्ये जे काही झाडं असतात त्यांना तोडणार नाहीत. कारण शासन एका ठिकाणी झाडं लावण्याचा प्रयत्न करतो आपण, आणि दुसऱ्या ठिकाणी काही झाडं तोडण्याचा प्रयत्न करतात. तर निश्चितच या ठिकाणी हे आजचे विद्यार्थी आहेत तर झाडं तोडणार नाही अशी अपेक्षा या ठिकाणी आपण त्यांच्याकडनं व्यक्त करू. आणि वसुधैव कुटुंबकम या उक्तीप्रमाणे या झाडांचं संगोपन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आणि सुंदर अशा प्रकारचं घनवन यांनी या ठिकाणी तयार केलेलं आहे.